दंडवत हो. पोथी जेव्हा पण सुरू होते तेव्हा पंथामध्ये सगळीकडे दंडवत हो म्हणतात आणि पोथी संपल्यानंतर पण दंडवत हो म्हटलं जातं. आता ते का म्हणतात याचं कारण वेगवेगळं दिलं जातं. असंही म्हटलं जातं की दंडवत हो म्हटलं की तिथे जे काही अदृश्य रूपामध्ये काही जीव असतात त्यांना ते ऐकणं बंद होऊन जातं असं उत्तर देतात, पण वाचून तसं काही नाहीये. दंडवत हो म्हटल्यानंतर पोथीची सुरुवात झाली म्हणजे तो एक संकेत आहे आणि दंडवत हो परत शेवटी म्हटलं की पोथी संपन्न झाली, संपली पोथी. हे फक्त एक ते जे संकेत दिले जातात ते संकेत आहेत. हे सुरुवात झाली आणि शेवट झाला. जसं मानव पंथामध्ये देवपूजा देताना आधी काय देतात? ओटा देतात आणि शेवटी काय देतात? मूर्ती देतात. आता जर का यदा कदाचित सुरुवातीला जर का मूर्ती दिली आणि शेवटी ओटा दिला तर काय होईल? दोष लागेल का? दोष नाही लागणार. पण ओटाच आधी का देतात? आता त्याचं कारण आहे की तो जो ओटा आहे म्हणजे ओटा जिथे दिसेल तिथे देवपूजा सुरुवात आहे. ओटा जिथपर्यंत जाईल, तू म्हणशील देवपूजा कुठपर्यंत गेली, तर मग हा ओटा कुठे दिसतोय तिथे देवपूजा तिथून पुढे अजून गेलेली नाहीये, तिथपर्यंत आलेली आहे देवपूजा. म्हणजे त्यावेळेला आपण विचारण्याची आवश्यकता नाही. ओटा दिला म्हणजे देवपूजेची सुरुवात झाली आणि शेवटी मूर्ती दिली की समजायचं देवपूजा संपन्न झाली. म्हणजे वेगवेगळं सांगायची आवश्यकता नाही. तरी पण काही लोक विचारतात झाली देवपूजा, मग ते हो झाली. परंतु ते दोन्ही संकेत आहेत, तसे नियम आहेत. ते वाचून कधीही कुठला विशेष दिला तरी त्याच्यात दोष लागत नाही. परंतु देवपूजा देताना काहीतरी नियम किंवा शिस्त असलं पाहिजे. त्या अनुषंगाने मग आधी ओटा आणि शेवटी मूर्ती. तसंच देवपूजे पोथीच्या वेळेला जो दंडवत हो केला जातो तो त्याचं कारणही तेच आहे, सुरुवात आणि शेवट. जसं आता आम्ही पोथीला जायचो आश्रमामध्ये, आम्हाला थोडंसं लेट झालं, काय झालं की ते आवाज यायचा दंडवत हो, आम्हाला रे पोथी सुरू झाली, पटापट जायचं. किंवा मग दंडवत हो म्हटलं की म्हणजे पोथी संपन्न झाली. म्हणजे आता वेगळं सांगायला नको, पोथी संपली बरं का असं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. याच्या व्यतिरिक्त काही वेगळं कारण नाहीये. दंडवत हो.